नमस्कार, मी हर्षदा क्रिएटिव्हमधून बोलते आहे. तर तुम्हाला आता दाखवते मी हो आमच्या झाडाचं ही लाल पहिली पाकळी आता ती मी हार्वेस्ट करत आहे, कारण आमच्या बाप्पांना लागणार आहे. हां, एक हे बघा, हे दुसरं, हे तिसरं, तीन, अजून कुठं दिसतं ते का ते बघते, म्हणजे एकदम आणि ह्या काही चांदणी पण आम्ही लावलेली दिसते. हे एक आहे परत आणि अजून हे बघा, हे एक छान ऑरेंज कलरचं जास्वंद उमललं बघा, खूप भारी वाटतं बघायला. देवाला ताजी ताजी फुलं असली की अजून छान समाधान मिळतं, हे छान वाटतं. आणि ही आमची बघा, ही आमची मोहरीचं झाड पूर्ण भरलं आहे मोहरीने. आता त्याला हार्वेस्ट करीन, पण थोडे दिवसांनी करीन. आणि अजून एक तुम्हाला दाखवते. आता हे बघा, हे एक नवीन आहे, आमच्या कुंडीमध्येच आलेलं आहे. हां, हे बघा, हे एक आहे. टोमॅटोला फुलं आली आहेत छान. हे तुळशीचं रोप आहे, आपोआपच आलं आहे. बघा, हे व्हायलेट कलरचं ऑफिस टाईम. ती तिकडं होती, ती मी इकडे घेतली आहे, व्हाईट आणि लाल सदाफूल. बघा, ही व्हायलेट सिंगल पाकळी. दुसरी काय होतं आहे, त्याला बारीक बारीक आहे ना, अशा काळ्या मुंग्या आहेत, त्या इतक्या चावतात ना की नको वाटतं. बघा, हे एक, तिसरं, हे बघा. हां, हे आहे. आता भोपळ्याचं तुम्हाला अजून दाखवते. तर भोपळा बघा आमचा, हा बघा छोटूसं झालेलं आहे, पण छान वाटतं बघायला. बघू आता त्याचं काय होतं आहे, कसं होतं आहे. आणि अजून हां, मी हे स्टूल होतं, त्या स्टूलामध्ये हे बघा, हे एक झाड लावलेलं आहे. हां, छान आलेलं आहे ना. आणि हे इन्शुलिनचं झाड आहे, त्याला फुलं आलेली आहेत. आणि हे पेरूचं त्याच्यावर, आणि सिंगल बाकरी हे बघा अजून एक मिळालं. हां, एकंदर मला हा बघा आमचा एवढा खजिना मिळालेला आहे. हां, हे बघा किती फुलं आली आहेत, खूप छान वाटतं आहे आणि खूप मस्त वाटतं आहे बघा. खूप भरपूर फुलं मिळाली. आणि आता काय झालं आहे, त्या लाल ह्याला ना बारीक बारीक अशा काळ्या चावल्या मुंग्या आहेत. हे बघा, आता तिकडं जर मी गेले तर ते मुंग्या चावतील मला परत, म्हणून मी जास्त जात नाही आहे. हां, हे इकडं केळाचा घड आला आहे आपलं, सॉरी हे इथं एक आहे, छान झालेलं आहे. आता इकडं आम्ही जरा काही खत दूध सगळं केळाला टाकतो आहे. बघू कसं होतं, काय होतं. हां,
लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल दोन्ही पण. आणि हां हे अंबर लिंबी लाल कलर खूप छान आलेली. हां आता 1 2 3 4 आणि इकडनं हे 2 हे हां खूप भारी वाटतं आणि बघायला तर खूप सुंदर वाटतं, फ्रेश एकदम. हे हां हे मी तुम्हाला मध्ये सगळं बदल केलेला मी दाखवला. आणि हे बघा इथं आता मी छोटी अशी कुंडी ठेवली आहे, ब्लॉक आहेत तर ते ब्लॉक लक्षात नको यायला म्हणून मग मी काय केलं, छोटंसं असं कुंड्या 2 ठेवल्या. हां सारख्या ठेवायला पाहिजे पण त्या सारख्या नव्हत्या, फक्त आकाराने सारख्या आहेत पण झाडं वेगवेगळी आहेत त्यामुळे. आणि तुम्हाला मध्ये मी म्हटलं होतं ना आळूचं आपण तिकडं ठेवलं होतं, तर आता बघा किती सुंदर आळू वाढला आहे. हे बघा खूप छान वाढला आहे आळू. उन्हामुळे सगळा तो गेला होता, तो आता परत आला आहे. हे बघा हां छान आला आहे आता बघा. आणि मध्ये मी 2-4 इथं श्रावण घेवड्याच्या शेंगा हार्वेस्ट केल्या, त्या पण छान आलेल्या आहेत. आता बघू कसं होतंय. किडा किडे आहेत सगळे, बापरे. हे बघा आता हे बारीक बारीक आहे ना किडे आहेत, त्याला काय करावं जरा सांगाल का मला कमेंट करून. हे बघा बाकी सगळं छान आहे. हे बघा बारीक बारीक कसे किडे आहेत, तर ते मला काय करू काय नाही ते पण जरा मला सांगा, म्हणजे मग ते छान होईल. पाण्याचं पण हे काढलं थोडंसं थोडं होतं काय होतंय. उन्हाने सगळी पानच करून जातं ते, कीड पण लागते अशी, काय कशामुळे लागते ते काय कळेल. ठीक आहे बघू आता. इथं हे अजून दाखवतो. तर हे आमचं हे ब्रह्मकमलाचं आहे. छानपैकी आता पाणी तुमच्याकडे चालू आहे. आणि हे शतावरीचं झाड आहे, हे असं शेपूसारखं वाटतं ना, ते शतावरीचं झाड आहे. हे बघा हे काळ्या जसं म्हणजे आम्ही लावलं नाही पण आपोआप उगून आले काय. आणि आमची ही अबोली सुंदर बघा किती सुंदर आहे ना ही बघा. अबोली तर खूप सुंदर दिसते. आणि अडेनियमचे आधी कांदे तिथं पडलेले, त्याला थोडं पाणी मिळालं तर ते बघा कसं छान आता हे झालेत, तर अजून वरती आलेत सुंदरपैकी. हे अश्वगंधाचं आहे झाड. आणि हे सोनटक्क्याचं आहे, हे पण सोनटक्क्याचं आहे. तो हा असं म्हणजे पातीसारखं दिसतंय ना हे, ही कुंडी तर ती आहे, तो आहे वाळा. हां आणि हे बघा हे कृष्ण कमळ. मध्ये मी म्हटलं ना तुम्हाला की फुल येऊन गेलं, तुम्ही माझ्या दुसऱ्या नवीन यूट्यूब चॅनलवर बघितलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. बघा हे जांभळाचं झाड आता छान झालेलं आहे हळूहळू. आणि हे पण छान आलेलं आहे. बदामाचं हे झाड आहे,
तर ते पण सुंदर आले. आता हे बघू शकता, पॅराडाईज ऑफ लव. हां, हे खूप खूप छान वाटतं बघायला. एवढी फुलं आली आहेत ना की विचारता सोय नाही. खूप सुंदर आली. हे हळद टाकली मी, कारण ना तिथं खूप काळ्या चावऱ्या मुंग्या त्या, म्हणून मग ते जरा हळद घातलेली आहे. तर माझे दोन्ही यूट्यूब चॅनल आहेत, तर ते सबस्क्राईब करा. लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. आमचं हे बघा, हे बेलाचं झाड केवढं वरती गेले, नारळाचं, अशोकाचं खूप भरपूर गेलेली आहेत झाडावरती. त्याचा शेंडाच दिसत नाही आहे. ही पण बघू शकता, ही कर्दळ आहे. आणि हे बघा, मी इथं आहे ना मुळा आहे. हां, हा मुळा ठेवला आहे मी. आता बघू कसा होतो. लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद. भरपूर वोट करा आणि छान खात राहा. छान तब्येत छान सुंदर राहू दे. बघा, हा पेरू, पेरूला भरपूर फळं आलेली आहेत. काय करायचं पेरूच्या झाडाला, तुम्हाला आयडिया देते. एक छोटीशी टिप देते की तिथं जर आलं आहे तर त्याला आहे ना, थोडं डाळ तांदूळाचं पाणी, थोडं आपण काही बरेचसे प्रकार घालतो झाडांना, तर ते जेवढे काही हेल्दी आहेत तेवढे त्यांना घातले ना की खूप फायदेशीर होतं आणि खूप त्यांना उपयोगी पडतं. आता मी केळ्याला काय करते, केळ्याला नाही, गुलाबाला काय करते मी, अगदी सोपं, डाळ तांदूळाचं पाणी ठेवते, ते घालते. कढीपत्त्याला पण तेच घालते, मोगऱ्याला ते घालते. सगळ्या झाडांना जेवढी माझ्याकडे झाडं आहेत, आई पाणीने त्यांना घालते मी. त्यामुळे काय होतं, झाडं फ्रेश राहतात. आता काही जी माझी ह्याच्यामध्ये झाडं आहे, ब्लॉकमध्ये लावलेली आहेत, त्याला तरी पण मी थोडं करून घालतेच. पण एखाद्याला नाही जमलं तर ठीक आहे, पण ते मी दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी ते कव्हर करते, एवढंच करते काम. बघा, हे पाणी ना, हे असं मारत राहायचं, म्हणजे काय होतं, फांद्या पण भरपूर फुटतात आणि हे नाही होत, पाण्याला झाडांना भरपूर पाणी मिळत राहतं. आणि असं लहान मुलांना आपण कशी आंघोळ घालतो, त्या टाईप जर झाडांना घातलं ना उन्हाळ्यात आंघोळ, तर खूप छान होतं आणि खूप झाडं हेल्दी राहतात आणि एकदम फ्रेश. आपण कसं म्हणतो, आंघोळ कोणाला मला फ्रेश वाटतं, तसं ते त्यांचं होतं. त्यामुळे मग ते खुश. तुम्ही करून बघा एकदा प्रयत्न, किंवा तुम्हाला संध्याकाळी नसेल जमत तर सकाळी घाला, पण घाला जरूर. म्हणजे त्याने काय होईल, तुम्हाला झाडांना फ्रेश वाटेल. पाणी आता म्हणजे की व्यवस्थित बाहेर आलं पाहिजे, एवढं पाणी घातलं पाहिजे आपण.
तर बघ पाण्याला तुला 6 वाजले. तर हे बघा, हे असं पाणी घालायचं आणि काय होतं का ते
तर झाडाला आता नवीन आंब्याच्या झाडाला छान नवीन पालवी फुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. हां, आणि हा आमचा सनसेटचा नजारा. किती छान आलाय. Like and subscribe my channel. धन्यवाद.